पूर्ण झालेला आहे, प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पण या चित्रपटाला नकळत कोणी ना कोणी कधी ना कधी मदत तर केलीच असणार. अनेक मदतीचे हात लागले असतील किंवा अजून कोण कोण आहेत. म्हणजे या सगळ्यांशी गप्पा मारता मारता या चित्रपटाचं संगीत किंवा याचं DOP किंवा ही सगळी मंडळी कोण कोण आहेत, सिनेमॅटोग्राफर वगैरे? संगीत केलंय नरेंद्र भिडेनी. अरे वा. आणि गाणी गायली आहेत श्रेया घोषाल, स्वप्नील बांदोडकर. आणि एक अत्यंत गंमतशीर गाणं गायलंय स्वानंद किरकिरे. ते गाणं आहे चिवची चौका, आमचं टायटल सॉन्ग आहे. आणि त्याच्यामध्ये एकही वाद्य वाजलेलं नाही. बरं. जे काही ऑर्केस्ट्रेशन केलंय ते तोंडाने आवाज काढून केलेलं. बरं, अजून कोण कोण आहे? चलचित्रकार म्हणून श्रीयुत सुधीर पलसाने आहेत, जे एक जुने जाणते तंत्रज्ञ आहेत आणि त्यांचा खूप मोठा हातभार लागलेला आहे चित्रपट जसा दिसतोय तसा दिसण्यासाठी. त्याच्यानंतर आमचे हे संकलक अभिजित देशपांडे, ते भल्या भल्या गोष्टी संकलित करून देतात तुम्हाला. आणि कितीही तुम्ही विस्कळीतपणे शूट केलेलं असलं तरी देखील ते त्याच्यामधून काहीतरी कथा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत असतात बिचारे. आणि त्यांच्याबरोबर आता 3-4 चित्रपट केल्यानंतर त्यांना आता कळलेलं आहे कसं काय करायचं असतं ते. अनमोल भावे. ध्वनी मिश्रण हा एक इतका महत्त्वाचा भाग असतो चित्रपटासाठी. आणि खरंच तू हा प्रश्न विचारलास आणि यांची ओळख करून देण्याची संधी दिलीस, हे खूप चांगलं आहे. कारण ह्या लोकांबरोबर कधीच आपण गप्पा मारत नाही आणि त्यांच्याकडे सुद्धा खूप अप्रतिम किस्से कहाण्या असतात खरं. आणि कधीतरी त्यांची पण एक मैफिल जमवायला हरकत नाही. अनमोल भावेनी ध्वनी मिश्रण केलेलं आहे. संतोष गिलबिलेनी रंगभूषा केलेली आहे. कल्याणी गुगळेनी वेशभूषा केलेली आहे. परत त्याची कंटिन्युटी राखणं, प्रत्येक सीनची कंटिन्युटी राखणं, त्या पात्रांची त्याचे तक्ते तयार करणं, हे सगळं ह्या डिपार्टमेंटचं काम असतं. रणजित गुगळेनी संपूर्ण व्यवस्था पाहण्याचं काम केलेलं आहे आपली कार्यकारी निर्मात्याच्या रूपामध्ये. आणि अजून आपल्या आज कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाही आहेत आपले काही कलाकार. तर सुप्रिया पाठारे आहेत आपल्याकडे, ज्या सत्यप्रकाशच्या आईचं काम करतायत. आणि सत्यप्रकाशच्या वडिलांचं काम प्रदीप जोशी आहेत, ते करतायत. सावित्रीच्या आईचं काम पूर्णिमा तळवळकर करते आणि सावित्रीच्या वडिलांचं काम सुनील अभ्यंकर करतायत. सावित्रीच्या छोट्या भावाचं काम पुष्कर लोणारकर करतोय, जो एलिझाबेथमध्ये ज्यांनी गण्याचा रोल केला होता. आणि मला एक विशेष उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाताई आमटे ह्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या चित्रपटामध्ये एका बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांचा रोल केलेला आहे. त्याबद्दल मी परेश आमच्या एकदा अशा त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा गप्पा चालू होत्या आमटे दाम्पत्याबरोबर. तर आम्ही विषय काढणारच होतो, अजून काढलेला नव्हता, की असं असं एक आहे तर तुम्ही उपस्थित राहाल का आमच्या चित्रपटामध्ये. तर भेट झाल्यानंतर त्यांनी गप्पा सुरू केल्या की आजकाल कसं आमच्या सौजन्याचा गैरफायदा घेऊन लोक कुठल्याही कार्यक्रमांना आम्हाला बोलवतात आणि आम्ही भिडस्त असल्यामुळे आम्ही जातो, आम्हाला त्यांचं मन मोडवत नाही. मी म्हटलं आता अशाच एका कार्यक्रमाचं आमंत्रण घेऊन आम्ही आलेलो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.